विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण आणि 18 ही पुराणी हरीशी गाती. अभंगाचा हरिपाठातील दुसऱ्या अभंगाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. तर आपण चहुवेदी जाण, तर 4 वेद काय असतात, वेदाचं महत्त्व, आपण वेदाबद्दल या ठिकाणी थोडंसं विस्तारपूर्वक प्रतिपादन केलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर चहुवेदी जाण म्हणजे 4 वेद तू जाणून घे. 4 वेदामध्ये हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे, हरीच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे, म्हणून चहुवेदी जाण. आता पुढचं पद आहे चहुवेदी जाण आणि साई शास्त्री कारण. तर शास्त्राची गोष्ट आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं किंवा इतकं अवघड ज्ञानेश्वर महाराजांनी का सांगितलं, वेद आणि शास्त्र आणि हे पुराण. तर तुम्ही जे ऐकता भगवान नामाचं महत्त्व जे सांगितलं जातं, तर ते काही सामान्य नाही. तर त्याला वेद शास्त्र हे आधार आहे आणि आपलं जीवन आणि संपूर्ण भारतीय संस्कृती ही वेदशास्त्रावरतीच अवलंबून असते. आपली प्रणाली, आपला परमार्थ किंवा आपल्या वारकरी संप्रदायाची ही सर्व प्रणाली ही वेदशास्त्राच्या आधारित आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे का वेदांताचा सिद्धांत आणि भक्तीचा सिद्धांत हा शास्त्रप्रणीत आहे, हा वेद प्रणीत आहे. म्हणून तुम्ही जे ऐकता हे फार महत्त्वाचं आहे. हे काही विनाकारण कोणाच्या बगलेतलं नाही किंवा कोणाच्या मुखातलं नाही, तर वेदशास्त्राने जे सांगितलं तेच मी सांगतो असं ज्ञानेश्वर महाराजाला सांगायचं आहे. म्हणून जसं वेदाचं सांगितलं तसं शास्त्राचंही सांगतात. जसं वेद जाणून साई शास्त्री कारण, या संपूर्ण शास्त्राला कारण असणारा परमात्मा, त्याला ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महर्षींनी शास्त्र योनित्वात असं एक सूत्र टाकलेलं आहे. आणि त्या सूत्रामध्ये शास्त्र योनी म्हणजे कारण, या शास्त्राचं कारण, या शास्त्राचा निर्माता प्रत्यक्ष भगवान परमात्माच आहे. म्हणून या शास्त्राने ज्याचं वर्णन केलं आहे असा परमात्मा आहे. तर या ठिकाणी 6 शास्त्र घेतलेले आहेत. तो साई शास्त्री कारण असणारा परमात्मा. 6 शास्त्र कोणते? एकूण 12 शास्त्र आहेत. ती 12 शास्त्र 6 आस्तिक असतात आणि 6 नास्तिक असतात. तर ते नास्तिक याचा आपल्याला विचार करायचा नाही, आपल्याला आस्तिकाचा विचार करायचा आहे. कपिलस्य कनादस्य गौतमस्य पतंजले व्यासस्य जैमिनिश्चापि शास्त्रज्ञाहो षडेवही, असा 6 शास्त्राचा विशेष प्रकारचा विचार आपल्याकडे केला जातो. तर त्यात कपिल, कनाद, गौतम, पतंजली, व्यास आणि जैमिनी असे 6 शास्त्रकार आहेत हे. तर त्यातला विशेषतः पहिला विचार केला जातो तो गौतमस्य म्हणजे न्यायशास्त्राचा. तो न्यायशास्त्राचे कर्ते हे गौतम ऋषी आहेत. आणि गौतम ऋषीने काय केलं आहे, तर त्यांचे 5 अध्याय लिहिले आहेत. त्याला न्यायदर्शन आपण म्हणतो. म्हणजे त्याला, आणि तो सूत्रात्मक आहे. तो सूत्रात्मक आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्या 16 पदार्थाचा विशेष विचार केला आहे. तर प्रमाण, प्रमेय, संशय आणि प्रयोजन या आधारावरती त्यांनी 16 पदार्थाचा विचार केला आहे. उद्देश, लक्षण आणि परीक्षा, तत्त्वज्ञान आणि याचं चिंतन केलं तर तो जीव मुक्त होतो. तर या शास्त्राचा उपयोग काय असतो आपल्याला, तर तर्कशुद्ध आपला सिद्धांत मांडण्याकरता, जगाचं मिथ्यात्व करण्याकरता न्यायशास्त्राचा आपल्याला उपयोग आहे. न्यायशास्त्र फार विस्तारित आहे, फार मोठं आहे. मी आपल्याला थोडकं तात्पर्य म्हणून थोडं सांगणार आहे. आणि म्हणून न्यायशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांनी न्यायशास्त्राचं या ठिकाणी 6 शास्त्रात त्याचा आक्षिप्त वर्णन आहे. दुसरा आहे वैशेषिक शास्त्र. तर त्याचे कर्ते आहेत कनाद मुनी. तर कनाद मुनी याचा अर्थ काय आहे, त्याला म्हणतात कणभूक. कणभूक याचा अर्थ काय आहे, ते आयचित वृत्तीने जीवन जगत होते. ते कोणाचं न घेता मग काय करायचे, शेतकऱ्यांनी सगळं धान्य काढून नेलं आणि मग ते पाखरं खातात नाही काय ते, तर मग त्यातले त्याने असे ते कण गोळा करायचे आणि ते गोळा करून आणायचे. ते त्याचं दळण काढणं करायचं आणि नंतर त्याचं काय म्हणजे स्वयंपाक करायचा आणि त्यातला नैवेद्य दाखवायचा.
आणि उरलेलं खायचं. कणभूक, कण गोळा करून खाणारी जी ऋषी असतात, म्हणजे शास्त्र निर्माण करण्याकरिता या लोकांनी केवढी तपश्चर्या केली, केवढे कष्ट केले आहेत आणि म्हणून त्यांना कणाद असं म्हणतात, कणभूक असं म्हणतात. तर त्यांचं शास्त्र आहे मुख्य वैशेषिक शास्त्र. तर त्या ठिकाणी त्यांनी जसं नायकांनी या ठिकाणी 16 मुख्य पदार्थ मानलेत, तसं यांनी काय मानले ते 7 पदार्थ मानले आहेत. त्यांचे 10 अध्याय आहेत आणि त्या 10 अध्यायामध्ये मुख्य 7 आपण नेहमी तुम्ही तर्कसंग्रहामध्ये ऐकलं आहे. द्रव्य, गुणकर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव, पदार्थ. हा द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय आणि शेवटचा आहे अभाव. आता या एकाचं विश्लेषण करायची काही आवश्यकता नाही, पण हे 7 पदार्थ मानले. द्रव्य स्वतंत्र विषय, गुण स्वतंत्र विषय, हे फार मोठे विषय आहेत, पण हे त्यांनी 7 पदार्थ मानलेत. आणि त्यात साधर्म्य वैधर्म्य याचं तत्त्वज्ञान जर झालं तर त्यातून ते मोक्ष मानतात, असं या वैश्विक शास्त्राचं काय आहे, त्यातला मुख्य उद्देश आहे. शेवटी तो जीवाला मुक्त होण्याकरता तो मार्ग आहे, असं दुसरं शास्त्र आहे. तिसरं शास्त्र असं आहे, त्याला सांख्यशास्त्र असं म्हणतात. सांख्यशास्त्र हे प्रत्यक्ष भगवंत, आता कपिल महामुनी यांनी लिहिलं आहे. तर कपिल महामुनी हे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहेत. आणि दिहुतीच्या पोटी कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी दिहुती, तर त्या दिहुतीच्या पोटी भगवंतांनी अवतार घेतला आणि आपल्या आईला सांख्यशास्त्राचा उपदेश केला. आपल्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांख्याध्याय म्हणतो ना आपण तो, तर सांख्य अध्याय हा कपिल महामुनी त्याचं प्रतिपादन केलं आहे. तर ते सांख्यशास्त्र, त्याचे सूत्र एकूण 527 सूत्र आहेत आणि 6 अध्याय आहेत. तर असं ते शास्त्रही मोठं विस्तारित आहे. तर त्यात काय केलं त्यांनी, त्रिविध दुःखाची निवृत्ती, आणि त्रिविध दुःखाच्या निवृत्तीतून मग त्यांनी ती मोक्षाची प्राप्ती मानलेली आहे. असं एक सांख्यशास्त्र आहे. ते मोठं विस्तारित शास्त्र आहे ते, असं सांख्यशास्त्र. आणि चौथं आहे योगशास्त्र. ते पतंजली महामुनी लिहिलेलं आहे. तर योगशास्त्राचा सध्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रचार आणि प्रसार आहे योगाच्या माध्यमातून. योगशास्त्र याचा अर्थ योग करणं. ते आपण त्याचं नेहमी वर्णन करत असतो. त्याचं ते काय सत्य, अहिंसा वगैरे असं ते आहे. म्हणजे 8व्या अंगाला समाधी लागते, असं एक योगशास्त्राचं वर्णन केलं आहे. तर त्याच्यामध्ये विशेषतः योग साधना करून शेवटी सविकल्प निर्विकल्प अशा समाधीचं त्यात अंतर्भाव केला. निर्विकल्प समाधीपर्यंत गेल्यानंतर त्याला तो मोक्ष मिळतो, असं आहे. तर त्यामध्ये पतंजलीने काय केलं आहे, सांख्य आणि योग यात काय फारसा भेद नाही, पण थोडासा भेद मानला आहे. कारण सांख्यशास्त्राने ईश्वर मानलेला नाही आणि योगशास्त्राने काय केलं, ईश्वर हे तत्त्व मानलेलं आहे. तर त्यांच्यात 26वं तत्त्व असं हे योगशास्त्र, ईश्वर अधिक मानलेला आहे. असं म्हणजे सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र याचा थोडासा बदल आहे. आणि तो सूत्रात्मक ग्रंथ आहे. तशी 195 सूत्र आहेत, तिथे 4 पाद आहेत. त्याचा योगशास्त्राचा मोठा विस्तार आहे. पण या शास्त्रामध्येही शेवटी परमात्म्याचं महत्त्व आणि तो परमात्मा कसा प्राप्त होईल याची साधना सांगितलेली आहे. आणि नंतर 5वं शास्त्र आहे ते पूर्वमीमांसा. तर असा ते पूर्वमीमांसा शास्त्र आहे, ते फार मोठं विस्तारित आहे. वेदाचा कर्मभाग जो सांगितला जातो, तो वेदामध्ये तो जास्त सांगितलेला आहे. त्याचे कर्ते आहेत जैमिनी महामुनी, आणि त्या जैमिनीचे ते 12 अध्याय लिहिले आहेत. त्याला आपण पूर्वमीमांसा म्हणतो. मीमांसा याचा अर्थ विचार करणे, आणि विचार करणे म्हणजे कोणता, तर यज्ञ यागाती कर्म, सकाम कर्म, निष्काम करणं, अनेक प्रकारचे व्रत सांगितले आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांचे असे ते 2745 सूत्रे आहेत त्यांची. ते काय केवढी सांगितली, 2745 सूत्रे लिहिली त्यांनी, 12 अध्याय लिहिले आहेत. आणि त्यानंतर त्यांचं बरंच पुढे विस्तार केला आहे. तर त्यांचा विशेषतः कर्मावरती भर आहे. त्यात कर्मकांडाचा अधिक वर्णन केलं आहे. त्याचे तुम्हाला बऱ्याच वेळा आपण त्याचा विस्तार केला आहे. तर जैमिनी कर्म कसं लिहिलं वगैरे ते आपण ऐकतो नेहमी. आणि म्हणून पूर्वमीमांसा
हा एक वेदातलाच भाग असल्यासारखा, तर त्यांनी पूर्वमीमांसा म्हणजे यज्ञ यागादी कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि शेवटी ते स्वर्ग कामो यजेत, त्यांनी स्वर्गाचं महत्त्व मानलं आहे. विशेषतः त्यांच्यामध्ये ईश्वर मानत नाहीत, तर त्यांच्यात मंत्रमय देवता मानतात. ते ईश्वराला मान्यता देत नाहीत. त्यांचा मोक्ष स्वर्ग आहे तो. आणि त्यामुळे अशी पूर्वमीमांसा आहे. तर त्याचं मोठं विस्तारित वर्णन केलं आहे. असे 5 शास्त्र आहेत. आणि शेवटी महत्त्वाचं शास्त्र आहे ते व्यास महर्षींचं शास्त्र. त्याला म्हणतात उत्तरमीमांसा. आणि उत्तरमीमांसा ही वेदाच्या शेवटच्या भागावरती आधारित आहे. वेदाचे मी तुम्हाला काल सांगितले, तिथं व्यास महर्षीने एकच वेद होता आणि त्याचे 4 भाग केले. आणि 4 भागामध्ये त्या 2 महत्त्वाचे भाग असतात. एक संहिता भाग आणि एक आरण्यक. तर आरण्यक त्याच्या अजून पुढे प्रकार असतात. आणि त्या संहितेमध्ये प्रत्येक वेदाची संहिता ही एक वेगळी असते. आणि त्यातले आरण्यके वगैरे हे अजून असे वेगळे वेगळे असतात ते. तर हा उत्तरमीमांसा हा म्हणजे वेदांतावरती आधारित आहे. तर त्याला ते म्हणजे थोडक्यात केवळ ज्ञानमार्ग. आणि वेदाचा वेदांत ज्याला म्हणतात, वेदस्यांतः वेदांतः, वेदाचा शेवटचा भाग म्हणजे उपनिषदे. त्याला दशोपनिषदे आपण असं म्हणतो. आणि दशोपनिषद म्हणजे ईश, केन, कठ, मुंड, मांडुक्य, ऐत्रिय, तैत्रिय, छांदोग्य आणि बृहदारण्यक, असे हे 10 उपनिषद आहेत. 10 उपनिषदाच्या आधारावरती त्यांनी पुढे मग 555 सूत्रे लिहिली आहेत. त्या सूत्रावरती आद्य शंकराचार्यांनी मोठं भाष्य लिहिलं आहे. त्याच्यावरती इतरही अनेक विद्वानांचे भाष्य आहेत, अनेक शास्त्रकारांचे भाष्य आहेत. म्हणून शंकराचार्यांचं भाष्य हे उपनिषदावरती भाष्य आहे. आणि सूत्रावरती मुख्य सूत्रभाष्य त्यांचं मानलेलं आहे. तर असे आहेत. तर ते या ठिकाणी त्या ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय आहेत. त्यात ते 4 पाद असतात. पण तो एक स्वतंत्र विषय आहे. तर हे असं आहे या ठिकाणी. तर ही गोष्ट का, तर तुम्हाला एवढे 6 शास्त्राचं वर्णन कशाकरता सांगितलं. या 6 शास्त्रामध्ये सुद्धा हरीचं वर्णन केलं आहे. एन केन रूपाने, वेगळ्या वेगळ्या रूपाने या सर्व 6 शास्त्राला शास्त्र योनित्वात या व्यासांच्या सूत्रावरती शंकराचार्यांनी विस्तारपूर्वक हा परमात्माच संपूर्ण जगाला आणि या 6 शास्त्राला कसा कारण आहे, तो शास्त्र योनी म्हणतात ना, शास्त्राचं कारण आहे परमात्मा. आणि म्हणून एकूण असे हे 6 शास्त्र आहेत. आणि या 6 शास्त्राचं महत्त्व काय आहे, तुम्ही आपल्याला त्याचं काय करायचं, आपल्या हरिभक्ती करायची, हरिनाम करायचं, त्याची गरज नसते. पण आपण जे हरिनाम घेतो, व हे काय असंच कुठं काय सामान्य अशातला भाग नाही. तो 6 शास्त्र हे शास्त्राचं ज्ञान असणं जीवनात फार महत्त्वाचं असतं. का महत्त्वाचं असतं, एकदा प्रसंग असा झाला, राजा भोज म्हणजे भोजराजाच्या ठिकाणी, भोजराजाच्या नगरीत एक प्रसंग असा घडला. त्यांच्यात एक मोठा दारिद्र्य ब्राह्मण होता त्यांच्या नगरीमध्ये. तो त्या दारिद्र्याने खूप त्रस्त झाला. त्याला पैसा काय मिळत नव्हता. मग काय करावं. आता तो शेवटी ब्राह्मण असूनही तिने चोरी करायची ठरवली. आता चोरी कुठं करणार, दरिद्री झोपडीत जाऊन थोडी चोरी करते ती. मग तिने राजाच्या महालात जाऊन चोरी करायची ठरली. त्याची महालात जाऊन चोरी करायची काय सोपी गोष्ट नव्हती. पण एखाद्याला हे बघा काय होतो, आपण त्याला म्हणतो एखाद्याचा योग आला तर त्याला सर्व रस्ते मिळतात. त्याचा दवयोग चांगला तर त्याला कसं तरी महालात तो पोहोचला. आता कसा पोहोचला, का पोहोचला, आता हे काय तुम्हाला, मलाही नाही माहीत, तुम्हाला कसं काय सांगू ते. पण वर्णन केलं आहे तसं. तर मग तो महालामध्ये पोहोचला. मग तो चोरी करायला लागला. आता राजाचं महाल आहे तिथं, तिथं काय त्याला कुलप थोडेच असतात. आणि मग तिथं काय मोठमोठे सोन्याचे, सोनं, जड, जवाहीर, मोती आणि अनेक प्रकारचे द्रव्य, अनेक प्रकारचे कपडे, हे सगळं त्या ठिकाणी पडलं. पण त्याला शास्त्राचं ज्ञान असल्यामुळे सोन्याला हात लावला का त्याला ब्रह्महत्या स्वरापानम स्थेयम, स्थेयम ही ब्रह्महत्यासारखं महापातकातली गोष्ट. अरे नको बा, सोनं घेतलं तर आपल्याला नरकाला जावं लागेल. बरं, मग तो रत्न घ्यायला, तर ते रत्नाची काय शिक्षा आहे त्याला ते शास्त्राचं माहीत होतं. आणि त्यामुळे रत्न हात लावला तर मला हे हा नरक मिळणार आहे. ते द्रव्याला हात लावला तर द्रव्य चोरीचे हे 15 अनर्थ आहेत. हे प्रत्येकाला हात लावला का त्याला ते शास्त्राचं ज्ञान असल्यामुळे त्याने काय केलं, कशाला हात लावायचा आणि ठेवून द्यायचा, कशाला हात लावायचा आणि ठेवून द्यायचा.
शेवटी प्रसंग असा झाला का तिथले सगळे ते रखवालदार होते ते किंवा त्यांचे सेवक होते ते त्यांना जाग आली. आता हे घाबरले कुठे जावं त्यांनी. आणि मग आता काय करावं, तर तिथे राजाच्या शयन कक्षामध्ये शयन म्हणजे ते आपण त्याला काय म्हणतो पलंग असतो ना, त्या पलंगाखाली घुसला आपला जीव वाचवण्याकरता. आणि मग ह्या सगळ्या लोकांची हे कामधाम सगळं व्यवस्था सगळी सुरू झाली, सेवा सगळी सुरू झाली. त्याला वाटलं आता बाहेर पडायचं म्हणजे आपला जीवच जाणार आहे. आता आपल्याला काय जगण्याची अपेक्षाच नाही राहिली त्याच्याकडे. मग अशा कालामध्ये राजाचा नियम होता, सगळी उरकल्यानंतर भोजराजा हा शास्त्रवेत्ता होता, शास्त्रभोक्ता होता. मग तरी एक नेहमीप्रमाणे आपला एक मंगल श्लोक असा म्हणला. आणि म्हणल्याच्या नंतर त्यांना शेवटचा तुकडा काय आठवना. तो शेवटचा तुकडा न आठवल्यामुळे मग खाली त्या पालंगाखाली बसला होता ब्राह्मण, त्याला काय दम निघणार. तिने शेवटचा तुकडा म्हणला, संमिलने नयनयो हो नय किंचित असते. झाकलेल्या डोळ्याला जगातलं काहीही दिसत नाही, असा त्या शेवटचा तुकडा त्यांनी म्हणला. संमिलने नयनयो हो, दोन डोळे जर झाकले असताना नय किंचित असते, त्या माणसाला काही जाणल्या जात नाही. राजा चकित झाला. आणि चकित झाल्यानंतर अरे ते म्हणलं, कोण आहे रे, काय कोण बोलतोय हा श्लोक. आणि मग त्या ब्राह्मणाला त्या पलंगाच्या खालून काढलं. खूप थरथर कापायला लागला. त्याला वाटलं तर मला आता दंडाची शिक्षा होणार आहे. पण तरी तो मग भोजराजा म्हणला, तू घाबरू नको, तू का आलास इथं, कसा आलास, कसा काय झाला, तू श्लोक जाणतो याचा अर्थ तू शास्त्र जाणतोस. मग त्यांनी सांगितलं, माझी अशी परिस्थिती आहे आणि मला द्रव्य लागत होतं म्हणून मी तुमच्या महालात आलो. मला चोरी करायची होती, पण मी प्रत्येकाला हात लावला तर मला त्याचं ते नरकगामी हे दुःख मला जाणवत होतं. आणि त्यामुळे मी काही तुमचं कोणतंही काही घेऊ शकलो नाही. राजाने त्याला शिक्षा नाही केली. काय केलं, राजाने त्याला मोठं बक्षीस दिलं. का, अरे तू शास्त्रवेत्ता आहे आणि चोरी करायला आला असताना, तुझ्या हातात सगळं आलं असताना तू चोरी नाही केली, याचा अर्थ तू सात्विक ब्राह्मण आहे आणि तू शास्त्रवेत्ता आहे, शास्त्र जाणणार आहेस तू. आणि म्हणून राजाने त्याला फार मोठा सत्कार केला आणि फार मोठं द्रव्यधन दिलं त्याला. आणि त्याला बिचाऱ्याला वाटं लावलं. ते सांगायचं तात्पर्य काय आहे, ज्याला शास्त्राचं ज्ञान होतं म्हणून त्याला जीवदान तर मिळालंच, पण शास्त्राचं ज्ञान असल्यामुळे काय झालं, त्याला एवढं द्रव्य पण संपत्ती पण मिळाली ना त्याला. म्हणजे याचा अर्थ शास्त्राचं ज्ञान माणसाला जीवनातही उपयोगात असतं, परमार्थातही उपयोगात असतं. शास्त्र लिहिणारे हे सामान्य नव्हते. त्यांनी खूप मोठमोठी तपश्चर्या करून या ठिकाणी शास्त्र लिहिलं आहे. म्हणून असं शास्त्र हे आपल्या जीवनात फार मोठी महत्त्वाची गोष्ट. शास्त्रज्ञान हे माणसाला तात्पुरतं असावं, आणि जरी नसलं तर शास्त्र सांगणाऱ्यांचं थोडंसं श्रवण केलं तर त्याचा निश्चित आपल्या जीवनात त्याचा उपयोग होतो. तर तो असो भाग. आणि एकूण असे 6 शास्त्र सांगितलेत आणि ते 6 शास्त्र हे परमात्म्याचंच गातात. परमात्मा त्याला कारण आहे. म्हणून माऊली म्हणतात, बाबा चौवेदी जाण, तू 4 वेद जाणून घेतले तरी त्याच भगवान परमात्म्याचंच कथन केले, त्याला त्यांनी गायलेलं आहे. आणि 6 शास्त्री कारण, 6 शास्त्रामध्ये सुद्धा परमात्मा कारण आहे, परमात्म्याचंच वर्णन केलं आहे, असंही तू जाण. म्हणून चौवेदी जाण आणि 6 शास्त्री कारण. आणि पुढे काय म्हटलं, 18 पुराणे हरीशी गाती. तर 18 पुराणं हे हरीलाच गातात. का, तर एवढं हरिनामाचं महत्त्व आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी हरिनाम करावं, असं माऊली ज्ञानोबरांची ही कळकळीची मोठी अपेक्षा होती. कळकळीची त्याने आपल्या उद्धाराकरता कळकळीने हे प्रतिपादन केलं आहे. आणि म्हणून पुराण, आता जसं वेदाचं महत्त्व असतं तसं शास्त्राचं महत्त्व आहे, शास्त्राचं जसं महत्त्व असतं तसं पुराणाचं पण महत्त्व असतं. पण नेमकं पुराण म्हणजे काय, पुराण याचा अर्थ एक शब्द असतो, त्याचे अनेकही अर्थ होतात. मग आपल्याकडं पुराण असतं ना, तर त्या जर नाही कळलं त्याचा विपरीत अर्थ होतो. योग्य अर्थ जर कळाला तर त्याला आपल्याला प्रत्येकाला लाभ असा होतो. एकदा प्रसंग आमच्या वक्ते महाराजांनी सांगितला होता. ते म्हणले, आमच्या विदर्भात घडलं, एक फार मोठा श्रीमंत मनुष्य होता. आणि श्रीमंत मनुष्य होता तर त्या काळात, पूर्वीचा काळ होता तो, बायको कधी पत्नी कधी पतीला काम सांगेल असं कधी घडणारच नाही.
आणि कधी त्याच्या काय म्हणतो आपण त्या दरबारात येईल आणि ती त्याला काम सांगेल असं कधी घडणार नाही. पण त्या पती पत्नीचं काहीतरी थोडंसं सकाळी भांडण झालं होतं. बरं म्हणले, तुमची इज्जत माझ्याच हातात आहे म्हणे. वा, म्हणजे माझी इज्जत तुझ्या हातात कशी काय, तू कोण लागून गेली म्हणले अशी. बरं म्हणले, सांगन तुम्हाला. आणि 2 दिवसांनी ती सभा भरली आणि नेमकं कोणतरी सण आला होता. ते लहान मुलं होतं, ते सगळी सभा भरली, चर्चा चालली काहीतरी. आता फार प्रतिष्ठित मनुष्य तो असा. मग आता ते एखादी बायको त्या नवऱ्या, हो जा पाणी आणा असं म्हणलं, कशी तिची प्रतिष्ठा राहील ते. त्या मोराला तिनं पुरण शिजवलं आणि त्या मोराला सांगितलं, ए जा तुझ्या बाबाला सांग की माझी आईने बोल तू पुराण वाटायला तुम्हाला बोलवले. आता पुराण वाटायला ते लहान मुलं, त्याला काय माहिती, ते गेलं उड्या मारीत मारीत त्या बैठकीमध्ये. आणि गेल्यानंतर ते मोठ्यानं म्हणलं, आई बाबा तुम्हाला आईने पुरण वाटायला बोललंय. आता पुरण वाटायला बोलल्यानंतर आता ती माणसा समोर याची किंमत गेली करायला, इतका राग आला त्याला, भयंकर क्रोधायमान झाला आणि उठला आणि तावानीच गेला आतमध्ये. नाही, ती थोडीच हाक मारली, इकडे म्हणले, या लोकांसमोर मला पुरण वाटायला तुला काही समजतं का नाही म्हणले, मला काही प्रतिष्ठा आहे का नाही, मी काय पुरण वाटतो का, लोकांना वाटले का बायकोच्या हाताखाली काम करतो. अहो म्हणले तसं नाही म्हणले, ते पुरण म्हणले या बाळूचा नवस केला होता, 5 वर्षाचा झाला का, मग या तिथीला झाला, त्या तिथीला मी तुला पुरण वाटील, असं मी मारुतीला नवस केला म्हणून मी पुरण केलं म्हटले, त्यात तयार केलं हे पुरण, हे सगळ्या लोकांना वाटा मी असं म्हणले म्हणे. अरे असं का म्हणे, अरे पण पुराण याचा अर्थ म्हणजे काय, तू पुराण वाट याचा अर्थ हे पुराण वाट होतं का, हे पुराण वाट होतं. कोणते पुराण शब्दाचा अर्थ, शास्त्र शब्दाचा अर्थ, वेद शब्द, माणसं कसे जर त्याचा विपरीत अर्थ केला तर विपरीतही अर्थ होऊ शकतो. पण पुराणसुद्धा आपल्या सर्व संतांनी पुराणाचं खूप वर्णन केलं आहे. तुकाराम महाराजांनी खूप वर्णन केलं आहे, अनेक अभंगात पुराण शब्द आलेला आहे. तर या ठिकाणी पुराण म्हणजे नेमकं काय, तर पुराभवम पुराणम. पुराभवम याचा अर्थ पूर्वीचं जे झालेलं आहे ते यथोचित प्रतिपादन करणं, त्याला म्हणतात पुराणम किंवा पुराणी येते ती पुराणम. आपल्याला जर ते पुराणातल्या गोष्टी सांगायला लागले तर आपल्याला ते कुठं घेऊन जातं, फार प्राचीन काळात दशरथ राजाचं जर काही सांगायला आलं तर तिथपर्यंत जातं. जनक राजा आहे, दशरथ राजा आहे, दिलीप राजा आहे, अनेक राजे महाराजे होऊन गेले, आपल्याला त्याची गणती नाही करता यायची. भागवतामध्ये 9व्या स्कंदामध्ये खूप मोठं वर्णन केलं ते राजांचं. ते वाचन करता करताच माणसाला ते लक्षात पण राहतं, ते इतकं सविस्तर सांगितलेलं आहे. तर याला म्हणतात पुराणी येते, म्हणजे आपल्याला ते इतिहासाकडे घेऊन जातात, त्याला म्हणतात पुराण. तिसरी गोष्ट म्हणजे पुरा परंपरा वक्ती पूर्णम तत् प्रकीर्तितनम. तर या ठिकाणी पुरा परंपरा वक्ती म्हणजे पूर्वीची झालेली परंपरा त्याचं प्रतिपादन करणारे, त्याला पुराण असं म्हणतात. असं पद्मपुराणामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे व्यासादी मुनी प्रणीत वेदार्थ निर्णित या ठिकाणी पंचलक्षण अन्वितम शास्त्रम, त्याला म्हणतात पुराण. ज्याच्यामध्ये 5 लक्षणं सांगितली असतात त्याला पुराण असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सर्गस्य प्रतिसर्गस्य वंशमन्वांतरीनिच वंशानुचरितम यस्मिन पुराणम तत् प्रकीर्तितम. तो या ठिकाणी सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंश अनुचरित ज्यात वर्णन केलं आहे त्याला म्हणतात पुराण. सर्ग याचा अर्थ सृष्टीची उत्पत्ती, सर्ग आणि प्रतिसर्ग, सर्ग झालं, प्रतिसर्ग झालं, निसर्ग पण येतो, मग सृष्टी उत्पन्न झाली, सृष्टीचा लय झाला, हे पुराणामध्ये सांगितलं. सर्ग, प्रतिसर्ग, वंश परंपरा सांगितलेल्या आहेत की झाले सर्ग, प्रतिसर्ग, वंश. आणि पुढे काय आहे, मन्वंतर, ते 14 मनुचे मन्वंतर, त्याचं वर्णन ज्यात आलं आहे. आणि वंश अनुचरितम याचा अर्थ काय, जी वंश परंपरा चालली असते ती यथोचित वर्णन करणं जास्त. यस्मिन ज्यात वर्णन केला आहे त्याला म्हणतात पुराण. पंचलक्षणाने, हे 5 लक्षणे, सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंश परंपरा ज्यात वर्णन केली असते त्याला म्हणतात पुराण. आणि असं जे पुराण आहे ते किती आहे, ते 10 लक्ष
10 लक्ष श्लोक लिहिलेत व्यास महर्षीने. आपल्याला एक पुराण वाचणं व्हायना, असे 10 लक्ष. तर त्या ठिकाणी काही ठिकाणी वेगळं दुसरे 10 लक्षणं त्यात वर्णन केलेत महापुराणाचे. त्यांनी म्हटलंय सर्ग विसर्ग वृत्ती रक्षा अंतरंग वंश वंश अनुचरितम संस्था हेतू आणि आपाश्रय हा असे 10 लक्षणं ते महापुराणाचे पण वर्णन केलेत. शास्त्र फार विस्तरित असतं. कोशामध्ये पुराणाचं लक्षण पाहायला जर गेलं तर ते वाचता वाचता दिवसभर वाचलं तरी संपणार नाही. नुसतं पुराण ते एवढं वर्णन केलं आहे. तर पूर्वी एकूण 100 कोटी पुराण होतं आणि 100 कोटी पुराण हे एकच होतं. पण त्या 100 कोटी एका पुराणाचं व्यास महर्षीने काय केले, त्याचे 18 विभाग केले. याची पद्मपुराणामध्ये यथोचित सगळी माहिती दिली आहे. 18 पुराण केली. त्याचे ब्रह्म पद्म विष्णू वायू म्हणजे ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण वायुपुराण भागवत पुराण भविष्य पुराण नारद पुराण मार्कंडेय पुराण अग्निपुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिंग पुराण वराह पुराण स्कंद पुराण वामन पुराण कूर्म पुराण मत्स्य पुराण आणि गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण असे हे 18 पुराण आहेत. आणि दुसरे 18 उपपुराणी पण आहेत. तर ते नाही सांगत तुम्हाला, आता पुढे आले एका वेळेस सांगत ते. तर असे हे एकूण किती आहेत, 18 पुराण आहेत. तर हे व्यास महर्षीने हे 18 पुराण हे का लिहिले? जेव्हा व्यास महर्षीने वेदाचे 4 भाग केले आणि शास्त्र वर्णन केले आणि या 18 पुराण हे सगळं झालं लिहिलं. एवढं सगळं झालं तरीसुद्धा व्यासांना समाधान झालं नाही. सरस्वती नदीच्या तीरावरती व्यास अत्यंत खिन्न होऊन बसले होते. भागवतामध्ये वर्णन केलं आहे. आणि मग असे उदास बसले होते. समाधान नव्हतं लागत. शास्त्राध्ययन केलं म्हणजे समाधान होतं अशातला भाग नाही. तत्त्वज्ञानाने समाधान होईलच असं सांगता येत नाही. जर त्याला ब्रह्मरूप स्वरूपता प्राप्त झाली तर ती गोष्ट ठीक आहे. किती अध्ययन केलं त्याला तुकाराम महाराज म्हणले शब्दज्ञाने केला नाश आहे का नाही. विषय लोभी म्हणून साधन हे बुडविले. त्याचं मन अधिक विक्षिप्त होतं. त्याला काय म्हणतो आपण शब्दजालम महारण्यम. शब्दाचं जाळ म्हणजे एक अरण्य असतं. मग अशा कालामध्ये व्यास खिन्न होऊन बसली होती, उदास होऊन बसली होती. आणि अशा काळात नारदाची स्वारी आली. म्हणजे महाराज तुम्ही भरपूर सगळं लिहिलं, सगळं वर्णन केलं, पण भगवंताचं विशेष प्रकारचं गुणगान गायलेलं नाही. भगवंताला विशेष प्रकारचं भक्तीचं वर्णन केलं नाही. मग तुम्ही त्याकरता भक्तीचं स्पेशल वर्णन करा, भगवंताच्या नामाचं गुणाचं रूपाचं वर्णन करा, असं काहीतरी लिहा. आणि मग व्यास महर्षीने चतुश्लोकी भागवत लिहिला आणि त्याच्यावर मोठा पुढे विस्तार झाला. तर असा भागवत त्याला महापुराण असं म्हणतात. आणि त्या भागवतात महापुराणामध्ये भगवंताचं भरपूर केवळ भक्तिप्रधान ग्रंथ, भगवंताच्या नामाचं भक्तीचं रसभरीत असं वर्णन केलं आहे. असं ते या ठिकाणी काय आहे, पुराण म्हणजे भागवत महापुराण आहे. तर या मग जाऊ द्या विषय 6 शास्त्र असतील आणि 18 पुराणे आहेत. पण 6 शास्त्रामध्ये आणि 18 पुराणामध्ये सर्वत काय केलेलं आहे, हरिलाच गायलं. म्हणजे सर्वांचं तात्पर्य हरिनामात आहे. म्हणून माऊलीने आपल्याला जे हरिनाम घ्यायला सांगितलं ते वेदाने शास्त्राने 18 पुराणांनी एवढं सगळं वर्णन केलं आहे. म्हणून तुम्ही जे ऐकता जरी आपल्याला काही कळालं नाही तरी त्याची श्रवणभक्ती कुठे गेलेली नाही. श्रवणभक्ती त्याला पुण्य होत असते. त्यातही हरिनाम घडतंच. श्रवणाची गोष्ट फार महत्त्वाची. नामदेव महाराज श्रवणाचे विषय बैसावे येऊनी आणि साम्राज्य भोवनी सुखी नांदे. पण आजच्या कालामध्ये फार सोय झाली, आपल्याला खिशात ठेवूनसुद्धा सगळं ऐकता येतं. इतकी व्यवस्था झाली म्हणजे केवढी भगवंताची कृपा आहे आपल्यावरती. ज्याच्याकडे बिचारीकडे ही सोय आहे आणि याचा ती उपयोग करून घेतात, हे ऐकतात ते खरोखर त्यांना आता ज्यांचं पुण्य आहे, पुण्य वाचून तर ती गोष्ट होत नाही. जे ऐकतात ते खरोखर पुण्यवान आहेत या ठिकाणी. असं या ठिकाणी पुराणाचं आहे. तर या पुराणामध्ये काय आहे तर मग वेद असेल, रामायण असेल, शास्त्र असेल, भागवत असेल, महाभारत असेल, संत वाङ्मय असतील,
सगळ्या ठिकाणी कशाचं गाणं केलंय ते? काय म्हणलं ते? वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा. वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदौ मध्य चांतेच हरी सर्वत्र गीयते. म्हणजे कुठं वेदामध्ये, रामायणामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, महाभारतामध्ये गायले. पण कुठं गायलं ते? कोपऱ्याला गायलं काय? नाही. नामापासूनच सुरुवात झाली. आदौ मध्ये, मध्यंतरी तेच वर्णन केले, भगवान नामाचंच वर्णन केलंय. अंतेच आणि शेवटपर्यंत वर्णन कोणाचं केलं ते? भगवान नामाचं. हरी सर्वत्र गीयते. जर वेदाने, रामायणाने, शास्त्राने, पुराणाने, महाभारताने यांनी आधी मधी आणि शेवटी हरी सर्वत्र गीयते, त्यानं जर तो हरी गायलेला आहे, मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण नको का हरीचं गाणं करायला? आपण नको का हरीचं वर्णन करायला? आणि नाही वर्णन केलं तरी ऐका. गाणाऱ्यांना ऐकण्यासारखंच फळ आहे. जर त्यांनी श्रवण केलं तर त्याला या ठिकाणी श्रवणाचे मिशे बैसावी येऊनी आणि साम्राज्य भोवनी सुखी नांदे. ज्ञानेश्वर मान तरी अवधान ऐकली तिचे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. कारण केव्हा हे की सर्व सुखाशी पात्र व्हायचे, तरी अवधान ऐकली तिचे, बघ सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडे ऐका. म्हणजे माझी ही प्रतिज्ञा आहे. तुम्ही ऐका, नुसतं ऐकलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं श्रेय मिळतं. ज्याला देवपूजा करता येत नाही, ज्याला देवपूजा करायला वेळ नाही, पण देवपूजा केल्या देवतेचं दर्शन घेतलं तरी त्याला पूजेचं फल जसं मिळतं, तसं शास्त्र कळत नाही, वेद कळत नाही, पुराण कधी पाहिलं नाही. आणि कधी कोण पुराण पाहिजे? एवढे पूर्ण कधी पाहायचे ते आपण? तर मग त्याला ह्या सगळ्याचं श्रेय जर त्यांनी नुसतं ऐकलं तरीसुद्धा त्याला त्याचं श्रेय मिळतं. आणि म्हणून सर्व संतांनी तेच वर्णन केलं आहे. सर्व संतांनी, तुकाराम महाराज म्हणतात 18 पुराणी सिद्धांतन तुका म्हणे हाच हेत. 18 पुराणाचा जर सगळा सिद्धांत काढला तर हाच हेत आहे त्याच्यात. हेच तात्पर्य काय? विठोबाशी शरण जावे, आणि निजनिष्ठ नाम गावे. म्हणजे विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठे नाम गावे. इथे काय याचा अर्थ काय केला? जर आपली पुराण वाचणार नाही, मग पुराणातला जो सार तुकारामाजीने आपल्याला सांगितलेला आहे, तर मग आपल्याला हरीचं नाम घ्यायला काही पण हरकत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 24 जाण साहे शास्त्री कारण 18ही पुराणी हरीशी गाती. तर त्या पुराणाची संगती कशी लावणार तुम्ही? तर त्या पुराणामध्ये काय केलं असतं? जर आता तो स्कंद पुराण असेल तर त्यात भगवान शंकराचं भरपूर वर्णन, फार स्तुती केली असते, त्यांनाच मुख्य देव म्हणले असतं, पण विष्णूची निंदा केली असते. आणि ज्यावेळी पद्मपुराण असतं, विष्णू पुराण असतं, त्याच्यामध्ये विष्णूचंच वर्णन केलं असतं आणि शंकराची निंदा केली असते. गणेश पुराण असलं तर गणेशाचं वर्णन केलं, देवी भागवत देवीचं वर्णन केलं आणि बाकीची इतरांची निंदा केली. अरे मग ही एक निंदा करतं आणि एकाची स्तुती करतं, अशी विसंगती त्या पुराणामध्ये. त्यांनी हरी सर्वत्र कसं काय गायला? तर त्याचं तात्पर्य असं आहे, एखाद्या देवतेची निंदा केली असती ती निंदा नसते. न हे निंदा नितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तौती. त्यांची ती स्तुतीच असते. त्याचं कारण काय? कारण ब्रह्म एक असतं. कारण ब्रह्म एक आहे. भिन्न भिन्न प्रतिमा असतात. फक्त त्या ठिकाणी त्या भक्ताला त्या देवतेबद्दलची निष्ठा सांगायची असते, त्याला उपासनेत प्रवृत्त करायचं असतं. आणि म्हणून त्या देवतेबद्दलची त्यांची स्तुती करून त्यांना त्या ठिकाणी ती भक्त उपासनेला लावायचे असतात. पण तसे सर्व पुराणाचा हा एकच हेत आहे. त्यामुळे याच्यात वेगळं जरी असलं, मतभेद असले तरी ती गोष्ट वेगळी नाही. तर तात्पर्य काय आहे? तर सर्व वेदाचं, शास्त्राचं आणि पुराणाचं हरिनामात तात्पर्य आहे. म्हणले महाराज, आता आम्ही आधी कधी वेद वाचायचे, आम्ही कधी पुराण वाचायचे, आम्ही कधी पुराणं पाहिलं नाही, शास्त्राचा तर प्रश्नच येत नाही. आम्ही वेद कधी वाचले नाहीत, शास्त्र कधी पाहिलं नाही, पुराण कधी पाहिलं नाही, पुराण कधी ऐकलं नाही. आपल्याला हे शक्य नव्हतं. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजसारखे, तुकाराम महाराजसारखे, नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांनी अवतार घेतले आणि त्यांनी सर्व पुराणाचा सार काढलं
आणि त्या पुराणात जे सांगितलं आम्ही तेच सांगतो. तर आपल्याला पूर्ण माहीत नाहीत, शास्त्र माहीत नाही, वेद माहीत नाही, पण आपला संतांवर विश्वास आहे. संतांच्या वाक्यावर आपला दगडफोड विश्वास आहे. आणि मग ज्या कालामध्ये या ठिकाणी शंकराचार्य सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, तर मग त्या ठिकाणी आपल्याला पूर्णाचा अर्थ कळायला कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही. म्हणून पूर्णाचा तोच अर्थ आहे, वेद अनंत बोलला आणि अर्थ इतुकाचे साधेला, विठोबाला शरण जावे आणि निजनिष्ठ नाम गावे. तर ते हे वर्णन केलं आहे. तुकाराम महाराज मार्गी बहुत याच गेले साधू संत, नका जाऊ आडराणे आयशी गरजेती पुराणे. आम्ही सांगतोय तुम्हाला त्या पूर्णामध्ये अशी गोष्ट सांगली, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. तुम्हाला नाही आमचं पुराण वाचून पहा. मग आम्हाला वेळ नाही पुराण वाचायला, पुराण का वाचू तर आम्ही सांगितलं ते आहे का. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे आणि पहा पुराणी विचारुनी. म्हणजे नामाचं महत्त्व आम्ही जे सांगतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी तुम्हाला हरिनामाचं महत्त्व सांगतो, तर ते तुम्ही पुराणात जरी पाहिलं तर मी पुराणातलं पाहूनच या ठिकाणी ही गोष्ट सांगत असतो. नामाचे पवाडे बोलती पुराणी आणि होनी कीर्तनी तोचे ठेला. सर्व हरिनामाचे पवाडे कुठं सांगितले, ते पुराणातच सांगितले. तोच परमात्मा आहे आणि तोच या ठिकाणी कीर्तनामध्ये तोच आपल्याला या ठिकाणी प्रसाद देत असतो. असंही चारी वेद जयासाठी आणि त्याचे नाम धराकंठी, न करी अनेक साधन कष्टशी वायाविन. 18 पुराणाचे पोटी आणि नामाविन नाही गोठी. आता अजून काय पुरावे द्यायला पाहिजे. 18 पुराणाच्या पोटामध्ये भगवन नामा वाचून दुसरं काही प्रतिपादन केलं नाही. तर असं या ठिकाणी पुराणामध्ये सुद्धा काय केलं आहे, सर्व भगवंताचंच नामवर्णन केलं आहे. म्हणून नाम नाही गोठी. गीता ज्यांनी उपदेशली आणि तीही विटेवरी माऊली. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सार धरेन वाचे हरिनाम उच्चारी. कारण पुराणात जे सांगितलंय तेच या ठिकाणी आम्ही तुम्हाला प्रतिपादन केलं आहे. आणि म्हणून तात्पर्य काय सांगायचं आहे, तो वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये जे वर्णन केलं आहे ते हरिनामाचं वर्णन केलं आहे. आणि म्हणून वेदशास्त्राचं वर्णन केलं, वेदशास्त्राने ज्याचं वर्णन केलं ते मी तुम्हाला सांगितलं. म्हणून माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, चौवेद जाण साहे शास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाती. याचा अर्थ वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं सर्वांचं तात्पर्य कशात आहे, भगवन नामात आहे, हरिनामात आहे. भगवन नामात आहे, हरिनामात आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी काय करावं, भगवन नामाचं चिंतन करावं. माऊलीने आपल्याकरता सांगितलं. म्हणून हे का सांगितलं माऊली ज्ञानोबाऱ्यांनी वेदशास्त्र पुराणे, तर त्या नामाचं महत्त्व, हे नामाचं महत्त्व इतकं श्रेष्ठ आहे. त्याकरता आपल्याला एक उदाहरण म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी याच ठिकाणी सांगितलेलं आहे. असं या ठिकाणी पहिल्या चरणाचा अर्थ झालेला आहे. आता दुसरं चरण आपण पुढच्या पाठात पाहणार आहोत.